त्यासोबत झाला खूप मोठा स्कॅम. सकाळी झोपेतून उठलंच होतं की तुषारचा कॉल आला, बाहेर जायचं म्हणे, थोडं काम आहे. तर मग काय बाहेर जायचं म्हटलं काही विषयच नाही, आपण कधी नाही म्हणत नसतो. मग काय लगेच उठलो, आंघोळ वगैरे केली, तयार झालो, जेवण केलंच तर लगेच तुषारचा कॉल आलो म्हणे बाहेर. बाहेर आलोच तर काय, बाहेर एवढं ऊन होतं की मला वापस येऊन टोपी घालावी लागली. टोपी घातली, मग काय निघलो आम्ही रस्त्याने गाडीवरती थोड्या बर्थडेच्या लग्नाच्या गोष्टी करत. भाऊ चिडला ना डायरेक्ट, जाऊ द्या, जले हुए पे नमक छिडकनाची बात नाही होती. मग आम्ही आलो डायरेक्ट प्रवीणच्या रूमला. इथून प्रवीणला उचललं आणि डायरेक्ट पोहोचलो सर्व्हिस सेंटरला. इथं तर आमचं काही काम झालं नाही. त्याने एक ॲड्रेस दिला, पण तो ॲड्रेस काही आम्हाला सापडेना. इकडं तिकडं शोधलं पण काही आम्हाला तो ॲड्रेस सापडेना. शेवटी ॲड्रेस सापडला. मग काय चार्जर एक्सचेंज केलं, चेक वगैरे केलं. मग काय झालं ना, लॅपटॉप चालू. मग काय प्रवीणला दिलं त्याच्या रूमला फेकून. मग इथे बोरवेलचं काम चालू होतं. एवढ्या उन्हात आम्ही फार गरम झालो होतो, त्यामुळे आम्ही गेलो लस्सी प्यायला. पिऊन आम्ही गेलो डीमार्टला टी शर्ट बघत होतो, पण काही पसंत नव्हते. शेवटी 2 पसंत आले. बघा जरा